वर्षापूर्वी सिद्धेश काळे यांच्याकडे मी 5 लाख रुपये दिले होते. त्याच्यानंतर त्यांनी 10% पैसे देतो असे म्हणून आज तागायत त्यांनी 1 रुपया सुद्धा मला दिलेला नाही. माणसे की त्यांना लास्टच्या म्हणजे त्यांना आता खायला पैसे नाही. आता ते माझ्याकडे येतात, मला विचारतात काय रे शिवाजी काय झालं आपल्या पैशांचं. तर ते मी सांगतो आता चालू आहे आता केस आहे किंवा पोलीस तपास करताय. आता पकडून आणल्यानंतर होते आपले पैसे कधी भेटणार. उद्या API सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. आज आमच्याकडे घोडेगाव पोलीस स्टेशनला 50/2025 हा गुन्हा दाखल आहे. या गुन्हा असा होता की शेअर मार्केटिंगच्या नावाखाली आपल्या या घोडेगाव परिसरामधील अनेक नागरिकांना परतावा देतो म्हणून असे काही आमिष दाखवून काही रक्कम स्वीकारलेली होती आणि त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल. तर जवळपास आत्तापर्यंत या केसमध्ये 21 लोकांची फसवणूक झालेली आहे आणि जो आरोपी आहे त्यानं जवळपास 2,94,63,801 रुपयाच्या आसपास रक्कम त्या सर्व नागरिकांच्याकडून स्वीकारलेली आहे. आणि हे ज्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदार आहेत आणि ह्यांची रक्कम जी स्वीकारली आणि ती घेऊन रक्कम त्यांना कुठलाही परतावा दिला नाही, एक प्रकारे त्यांची फसवणूक करून अपार केलेला आहे. यासाठी त्यानं एक ईडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केलेली होती घोडेगावमध्ये. आणि गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 1 वर्ष झालं की तो फरार होता. आणि आमच्या टीमला 2-3 वेळा यामध्ये प्रयत्न केले. या 2-3 वेळा प्रयत्नामध्ये काही यश आलं नाही. पण अंतिम टप्प्यामध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं. कारण आरोपीनं यापूर्वी सेशन कोर्टामध्ये सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. पण आपल्या या गुन्ह्याचे तपास अधिकारी PSI महेश पवार यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे योग्य युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादामुळं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आणि ह्या असं फेटाळल्यानंतर सुद्धा तो फरार होता आणि सरेंडर काय झाला नाही. जे टेक्निकल वर्कआउट जे केलं होतं आमचे पोलीस कॉन्स्टेबल तळपे आहेत, त्यांना सर्व टीमनं मदत केली. त्याचबरोबर आमच्या या गुन्ह्याचं सगळे कागदोपत्री काम बघणाऱ्या महिला पोलीस हवालदार तुरे मॅडम आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीला आम्ही नवी मुंबई येथे एक चांगल्या प्रकारे वर्कआउट करून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टानं आपल्याला जवळपास 3 दिवसाची PC दिली होती आणि काल कोर्टाला आपण वाढीव पोलीस कस्टडी मागितली असता आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे. आता या गुन्ह्यामध्ये जे बरेच काही नागरिक आतापर्यंत आपल्या समोर आलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अजून पीडित असण्याची शक्यता आहे. तर मी आपल्या या सर्व माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की आपली अशा प्रकारे या आरोपींकडून काही फसवणूक झालेली असेल तर त्यांना त्याबाबतची काही डिटेल्स असतील तर तुम्ही घोडेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा आणि त्याबाबतची माहिती द्यावी, जेणेकरून याबाबत आपल्याला ठोस अधिक अजून कारवाई करता येईल. वर्षापूर्वी सिद्धेश काळे यांच्याकडे मी 5 लाख रुपये दिले होते. त्याच्यानंतर त्यांनी 10% पैसे देतो असे म्हणून आज तागायत त्यांनी 1 रुपया सुद्धा मला दिलेला नाही. आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पोलिसांनी त्यांचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडून त्या सिद्धेश काळे यांना अटक केली आहे. माझे स्वतःचे म्हणणे आहे की मी 80 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक असून काही कारणासाठी मी पैसे ठेवले होते, परंतु सिद्धेश काळे यांनी माझी फसवणूक करून आणि इतर लोकांची फसवणूक करून तो फरार होता. पोलिसांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी त्याला अटक करून आणले. पुढील कारवाई आमच्या दृष्टीने योग्य व्हावी आणि आमचा जे काय आहे वार्षिक आपलं जीवनाचा जो आधार होता तो त्याच्याकडे आहे. त्याच्यातून आम्हाला काही का होणार आमची मुद्दल तरी आम्हाला मिळावी अशा माझ्या. मी शिवाजी रोहिदास गाडे,
1 वर्षापूर्वी मी एडलवाईज कंपनीमध्ये पैसे लावले होते. सिद्धेश मनोज काळे यांनी माझी एकूण 26 लाखांची फसवणूक केली. त्या संदर्भात गोडेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता गोडेगाव पोलीस स्टेशनचे त्यावेळेसचे दबंग अधिकारी किरणराव भालेकर साहेब यांनी गुन्हा दाखल करून MPIA अंतर्गत कलम लावून आम्हाला खूप मोठ्या मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यासोबत आत्ता सध्या कार्यरत असणारे सागर पवार साहेब ते व महेश पवार साहेब तसेच त्यांना सहकारी निलेशजी तळपे साहेब आणि तुरेताई यांनी आता या सिद्धेश काळेला अटक करून आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले. 1 वर्ष तो पोलिसांना चकवा देऊन मुंबईमध्ये राहत होता. 1 वर्ष त्यांनी अनेक वेळा SP ला क्राईम ब्रांचला पत्रव्यवहार करून सिम ट्रॅक करून पण तो आता देत नव्हता. गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्याची मंडळी त्यांचे मामा एक्सपायर झाले होते म्हणून ते इथं आले होते. त्यांना विचारणा केली तरी पण त्यांना ते भेटली ना. ते म्हणले मी माझ्या भावाकडे राहते. मात्र मग पोलिसांनी पुन्हा एकदा त्याचा तपास करून त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये हे टाकून त्याचे नंबर वगैरे लोकेशन काढून त्याला पकडून आणला. त्याबद्दल घोडेगाव पोलिसांचे मी शतशः आभार मानतो. तसेच त्या दरम्यान वर्षभरामध्ये त्याच्या नावावर असलेली लांबेवाडीतली जमीन त्याची असलेली गाडी ही त्यांनी गुन्हा दाखल असताना सुद्धा विकलेली आहे. तसेच त्याच्या वडिलांच्या नावाने असलेली जमीन त्याच्या वडिलांनी इतर गावातल्या लोकांचे किंवा त्यांच्या हौसा मौजा गावात मोठेपणा करण्यासाठी त्या जमिनी विकून आमची फसवणूक केलेली आहे. तसं त्यांनी कोर्टात सांगितलं होतं जामिनाच्या वेळेस की आम्ही आमची शेती विकून या लोकांचे पैसे देऊ. त्यांनी कोर्टाची देखील फसवणूक केलेली आहे. घोडेगावचे तपासचे पोलीस स्टेशनचे PSI महेश पवार साहेबांनी सर्व विभागांना रजिस्टर ऑफिस परत कलेक्टर ऑफिस किंवा सर्व बँकांना पत्रव्यवहार केले की या गुन्ह्यामध्ये हे सर्व व्यवहार बंद व्हावे. तसंच ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांच्या घरातल्या नावाने व त्याच्या नावाने जे खरेदी करत झाले ती रद्द व्हावी. ती पोलीस स्टेशनचे पत्र असताना देखील त्यांनी त्याला केराची टोपली दाखवून खरेदी झालीच कशी असा प्रश्नचिन्ह निर्माण होते. जर पोलिसांनी दिलेल्या पत्राला जर शासनाच्या ऑफिसमधून जर दाद दिली जात नसेल तर मी याचं नेमकं समजायचं काय. MPID कायद्या अंतर्गत त्यांच्या सर्व मालमत्ता नातेवाईक किंवा त्याचे घरातले तर त्या अटॅचमेंट झाल्या पाहिजे. आणि त्यांनी जे पैसे ट्रान्सफर केले आमच्याकडून घेतले किंवा आमच्यामध्ये इतर लोकांचे घेतले तर तसेच जसे आमच्याकडून घेतले तसे त्याच्या मिसेसच्या खात्यावर आईच्या खात्यावर भावाच्या वडिलांच्या मेवण्याच्या असे पैसे ट्रान्सफर केले. त्यांच्या खात्यांची चौकशी करून त्यांचे अकाउंट बंद करावी अशी घोडेगाव पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याच्यावर जेवढी सक्त कार्यवाही करता येईल त्याच्या सर्व खात्यांची तपासणी करून त्याच्या सर्व व्यवहारांची तपासणी करून त्यांच्या सर्व प्रॉपर्टी MPID अंतर्गत अटॅचमेंट करून आमचे पैसे जेवढ्या लवकर देता येतील तेवढे विनंती करतो. आमच्यामध्ये काही असे वयस्कर माणसं आहेत की त्यांना लास्टच्या म्हणजे त्यांना आता खायला पैसे नाहीत. आता ते माझ्याकडे येतात मला विचारतात काय रे शिवाजी काय झालं आपल्या पैशांचं. तर ते मी सांगतो आता चालू आहे किंवा आपला केस आहे किंवा पोलीस तपास करताय आता पकडून आणल्यानंतर होते आपले पैसे कधी भेटणार उद्या भेटतील का आज भेटतील का. ते आजोबा माझ्याकडे येतात भेटतात परत 5 मिनिटांनी येतात अरे काय तुम्हाला भेटत नाही माझे पैसे काढून दे. म्हणजे त्यांना आज पैशांची गरज आहे पण त्यांना ते पैसे भेटत नाही. त्यांना दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा पैसे होत नाही. त्यामुळे प्रशासनाने एकच विनंती आहे त्याचा सखोल तपास करून त्यांनी आतापर्यंत झालेले व्यवहार त्यांच्या असलेले खात्यावरची ट्रान्झॅक्शन आणि त्यांच्या घरातील सर्व नातेवाईकांनी हा मिळून स्कॅन केलेला आहे. कारण काल ते कोर्टामध्ये त्याची आई त्याचा बाप त्याचा भाऊ त्याची बायको हे सर्व हजर होते त्याला सोडवण्यासाठी पण न्यायदेवतेने त्याला काही सोडलं नाही. मी न्यायदेवतेची मी आभार मानतो
आणि या सर्वांची सखोल तपासणी करून त्यांचे अकाउंट फ्रीज झाले पाहिजे, त्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार स्टॉप झाले पाहिजे आणि आमचे पैसे मिळाले पाहिजे ही प्रशासनाला विनंती. नमस्कार, मी वैभव बोराडे. सध्या सिद्धेश मनोज काळे या इस्माने आम्हाच सर्वजणांना सांगितले होते की तुम्हाला काही पैसे ठेवून त्याचा परतावा मी तुम्हाला परत देतो. शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. माझ्याबरोबर बरेचसे गरीब गोष्टी, जी म्हातारी माणसं आहेत, पेन्शनदार आहेत, अशा बऱ्याच लोकांनी त्यांनी आमिष दाखवून आम्हाला फसवलं. सदर गुन्ह्याच्या मी 1 वर्षापूर्वी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार केली होती. यांनी आम्हाला जे पैसे दिले, परतावा देतो, तो परतावा तर आम्हाला परत दिला नाही. प्लस आम्ही ज्यावेळी वारंवार त्याच्याकडे मागणी केली असता त्याने आम्हाला फसवलं. मग तो त्यानंतर पळून गेल्यानंतर आम्हाला खूप मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. मग आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली असता सदर तो 1 वर्ष झालं मुंबई येथे लपून बसत होता सारखा. तो काही पोलिसांना मिळत नव्हता. आम्हाला खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. पण आम्हाला न्यायव्यवस्था व पोलीस स्टेशनवर व सर्वांवर आम्हाला विश्वास होता की कधी ना कधी हा सापडेल. आता हा सापडला आहे, आम्हाला आनंदच आहे. पण याच्या मागे आम्हाला असं म्हणणं आहे की तो सापडल्यानंतर त्यांनी ज्याच्याशी आर्थिक व्यवहार केलेले आहेत, त्याचे नातेवाईक असू, त्याचे मित्र असू किंवा अजून कोणी असू, त्या सर्वांची खाती पोलीस स्टेशनने आता व्यवस्थित चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे.